10 सरकारी कार्ड देणार फायदा गव्हर्नमेंट आयडी प्रूफ्स। मित्रांनो, भारत सरकारचे 10 असे कार्ड्स जे तुमच्या जवळ असतील तर अशी कोणतीही योजना नसेल ज्याचा तुम्हाला लाभ मिळणार नाही। सर्व स्कीम्स, सर्व योजनांचा सहजासहजी तुम्हाला फायदा मिळू शकतो जर तुम्ही हे 10 कार्ड्स बनवून घेतले आणि यासाठी खूप सारा टाइम लागेल असे पण नाही, खूपच कमी वेळात हे सर्व कार्ड्स तुम्ही बनवू शकता आणि सरकारच्या योजनांचा लाभ घेऊ शकता। तर कोणकोणते आहेत हे 10 कार्ड्स जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा। नमस्कार मित्रांनो, तर सर्वात पहिले कार्ड आहे ते म्हणजे आभा कार्ड। आभा आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट किंवा याला आपण हेल्थ आयडी असे सुद्धा म्हणतो। मित्रांनो, हे कार्ड सुद्धा सरकार मार्फत बनवून दिले जाते। आभा कार्ड म्हणजे त्या व्यक्तीची सर्व मेडिकल हिस्ट्री, व्यक्तीला काय काय आजार आहेत, त्यावर काय काय ट्रीटमेंट झाले आहेत किंवा चालू आहेत, या प्रकारची सर्व माहिती या कार्डमध्ये असणार आहे। याचा फायदा असा होणार की जेव्हा कधी तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन आभा कार्ड दाखवणार तर तुमच्याबद्दलची सर्व माहिती त्या डॉक्टरला काही क्षणात समजेल। जसे तुम्हाला काय आजार आहे, काय उपचार झालेत आणि काय मेडिसिन सध्या चालू आहेत, थोडक्यात सर्व तुमची मेडिकल हिस्ट्री डॉक्टर जवळ असेल आणि त्यानुसार पुढची ट्रीटमेंट ठरवता येईल। आणि हे कार्ड सुद्धा तुम्हाला ऑनलाईनच बनवता येते। याबाबतचा सुद्धा हा स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे याची ही लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। आता जे दुसरे कार्ड आहे ते म्हणजे ई श्रम कार्ड। ई श्रम कार्ड हे सरकारने 2025 मध्ये लॉन्च केले आहे। या कार्डमुळे लाभार्थ्यांना आर्थिक मदत आणि अनेक फायदे सरकारकडून दिले जातात। तसेच ज्यांच्याकडे हे कार्ड आहे त्यांना पेन्शन बेनिफिट सुद्धा मिळतात, म्हणजे महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन सुद्धा दिली जाते। म्हणूनच हे कार्ड देखील खूप महत्त्वाचे आहे आणि ऑनलाईन फक्त आधार कार्डच्या बेसवर हे कार्ड तुम्हाला बनवता येते। इतर माहिती जसे पात्रता काय आहे, कागदपत्र इत्यादी आणि कार्ड ऑनलाईन बनवायची सर्व प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघता येणार आहे। मित्रांनो, तिसरे महत्त्वाचे सरकार द्वारा जारी केले जाणारे कार्ड म्हणजे आयुष्मान कार्ड। एकदा जर तुमचे हे कार्ड तयार झाले तर तुम्हाला कोणत्याही सरकारी किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये 5 लाखांपर्यंतचा मोफत उपचार घेता येतो। त्यासाठी कोणतेही पैसे तुम्हाला खर्च करावे लागत नाही, म्हणजे दरवर्षी 5 लाखांपर्यंत उपचारासाठी लागणारा खर्च या आयुष्मान कार्ड मधून केला जातो, तेही रजिस्टर्ड असलेल्या सरकारी आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये। मित्रांनो, आयुष्मान कार्ड ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीही पद्धतीने बनवता येते। ऑनलाईन हे कार्ड कसे बनवायचे, ते लगेच कसे डाउनलोड करायचे याची माहिती असलेला एक स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आधीपासूनच उपलब्ध आहे। बघायचं असल्यास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर नक्की क्लिक करा। यानंतर चौथ्या नंबरवर आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना कार्ड, ज्या अंतर्गत तुम्हाला 3000 रुपयांची पेन्शन दिली जाऊ शकते। योजना अनऑर्गनाइज म्हणजे असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना ओल्ड एज प्रोटेक्शन आणि सोशल सिक्युरिटी देते। दर महिन्याला पेन्शन मिळावी यासाठी लाभार्थ्यांना महिन्याला कमीत कमी 55 रुपये आणि जास्तीत जास्त 200 रुपयांचे योगदान स्वतःकडून करावे लागेल, ज्यामध्ये तितक्याच रकमेचे योगदान केंद्र सरकार करेल आणि लाभार्थ्याला वयाच्या 60 वर्षानंतर दर महिना पेन्शन मिळू लागेल। मित्रांनो, मानधन योजनाचे हे कार्ड सुद्धा ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने बनवता येते। पुढे 5व्या नंबरला आहे नॅशनल सर्व्हिस करिअर कार्ड। मित्रांनो, या कार्डमध्ये तुमची शैक्षणिक स्किल संबंधित तसेच कामाचा अनुभव ही सर्व माहिती, म्हणजे एक प्रकारे तुमचा रिझ्यूम किंवा बायोडेटा स्टोअर केलेला असतो, ज्यामुळे कोणत्याही ठिकाणी जॉबसाठी तुम्हाला अर्ज करता येतो आणि हे कार्ड सुद्धा ऑनलाईनच तुम्ही बनवू शकता। कार्ड बाबत आणखी माहिती तुम्हाला सरकारच्या या वेबसाईटवर मिळेल। 6व्या नंबरला आहे वोटर आयडी कार्ड म्हणजेच मतदान कार्ड। हे सुद्धा प्रत्येकाकडे असणे गरजेचे आहे। या कार्डला ओळखपत्र म्हणून कन्सिडर केले जाते आणि सरकारी ठिकाणी मागणी केल्यास मतदान कार्ड तुम्ही सादर करू शकता। स्वतःचे मतदान कार्ड म्हणजेच वोटर आयडी ऑनलाईन कसे बनवता येते याबद्दल सविस्तर माहिती, संपूर्ण प्रोसेस तुम्हाला आपल्या चॅनेलवरील या व्हिडिओमध्ये मिळेल। देशात मतदानाला सुरुवात झालेली आहे,
जर अजूनही तुम्ही तुमचे कार्ड बनवले नसेल तर हा व्हिडिओ बघा आणि घर बसल्या तुमचे मतदान कार्ड म्हणजे तुमचं वोटर आयडी बनवा. 7वे आहे सर्वात लोकप्रिय आणि सर्वांकडे आवश्यक असणारे आधार कार्ड. मित्रांनो, याबाबत जास्त काही सांगण्याची मला गरज वाटत नाही, कारण आधार कार्ड ऑनलाईन आणि ऑफलाईन कसे बनवले जाते याची माहिती सर्वांनाच आहे. पण तुमचे आधार कार्ड जर 10 वर्ष जुने असेल आणि मागच्या 10 वर्षात तुम्ही ते कधीच अपडेट केले नसेल, त्यात काहीही बदल केले नसतील, तर सावधान. असे अपडेट झालेले आधार कार्ड इनॅक्टिव्ह केले जाऊ शकते, बंद केले जाऊ शकते. त्यामुळे आधारवरची डेमोग्राफिक माहिती जसे तुमचा पत्ता, जन्मतारीख, जेंडर काहीही बदलायचे असेल तर ते तुम्ही घर बसल्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर करू शकता. त्यासाठी आधार केंद्रावर जाण्याची गरज नाही. बदल कसे करायचे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. यानंतर 8व्या नंबरवर आहे पॅन कार्ड. व्यक्तीची आर्थिक माहिती, परिस्थिती जाणून घ्यायची असेल तर पॅन कार्ड सर्वात आधी मागितले जाते. व्यक्ती व्यवसाय करत असेल, बँकेत खाते उघडणार असेल तर पॅन कार्ड महत्त्वाचे ठरते. तसेच जर तुमची कमाई ऑनलाईन असेल आणि तुम्हाला पेमेंट डॉलरमध्ये मिळत असेल तर ते रुपयांमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी सुद्धा पॅन कार्ड फार महत्त्वाचे असते. तसेच पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलेले असेल तरी सुद्धा ही माहिती मिळू शकते. म्हणून सरकार पुन्हा पुन्हा आधार व पॅन कार्ड लिंक करण्यास सांगत असते. पण आता मागच्या वर्षापर्यंत ज्यांनी कोणी ते लिंक केले नसेल त्यांना आता 1000 रुपयांचा दंड भरूनच लिंक करता येणार आहे. आणि आता 9व्या नंबरला आहे रेशन कार्ड किंवा शिधापत्रिका. यावर वार्षिक कौटुंबिक उत्पन्नानुसार लाभार्थी परिवाराला ठराविक दराने धान्य रास्तभावात दिले जाते आणि असे हे फायदेशीर रेशन कार्ड आता डिजिटल स्वरूपात सुद्धा मिळते, ज्यासाठी 12 अंकी नंबर दिला जातो. आणि मेरा रेशन या ॲपमध्ये तुम्ही तुमचे डिजिटल रेशन कार्ड सुद्धा बघू शकता. तसेच नव्या रेशन कार्डसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज सुद्धा करता येतो. कसा करायचा त्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघता येईल. आता 10वे आणि शेवटचे कार्ड आहे किसान क्रेडिट कार्ड. मित्रांनो, जर तुम्ही शेतकरी असाल आणि जर किसान क्रेडिट कार्ड बनवले तर तुम्हाला सहजपणे तुमच्या शेतीच्या कामांसाठी सिंगल विंडोच्या माध्यमातून बँकेकडून कर्ज मिळवता येते. शेतीची कामे जसे पिकांच्या लागवडीसाठी अल्पकालीन कर्जाची आवश्यकता काढणे, नंतरचा खर्च, विपणन, कर्ज, उत्पादन, शेतकरी कुटुंबाच्या उपभोग आवश्यकता, शेतीच्या मालमत्तेच्या देखरेखीसाठी खेळते भांडवल, तसेच कृषीसाठी गुंतवणूक, क्रेडिटची आवश्यकता इत्यादी. मित्रांनो, किसान क्रेडिट कार्ड संदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळेल, ज्याची लिंक तुमच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. किसान क्रेडिट कार्ड सुद्धा तुम्ही ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने बनवू शकता. तर मित्रांनो, हे आहेत भारत सरकारकडून जारी केले जाणारे 10 महत्त्वपूर्ण कार्ड्स. तुमच्याकडे सर्व कार्ड्स असतील तर तुम्हाला सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचे लाभ घेता येतात. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.